जिल्हाधिकारी कार्यालयात 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम गीताने झाली। त्यानंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले। यावेळी अधिकारी कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांना महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, नशामुक्ती, जलसंधारण आणि साक्षरतेची शपथ देण्यात आली। उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान, उत्कृष्ट कार्याबद्दल उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, तिवसा तहसीलदार मयूर कडसे, अचलपूर तहसीलदार सुदर्शन शहारे, धारणीचे नायब तहसीलदार राजेश माळी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। यामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी राहुल चव्हाण, मंडळ अधिकारी मेघा खाडे, महसूल सहाय्यक प्रतीक पावडे, ग्राम महसूल अधिकारी मनोज रुमाले, लघुलेखक बंटी कावरे, वाहन चालक नंदकिशोर पावडे, शिपाई मुन्ना तडोला, महसूल सेवक कोतवाल नितीन पडधान, पोलीस पाटील प्रशांत वानखडे तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्याबद्दल शोध व बचाव पथक प्रमुख सचिन धर्मरकर यांचा समावेश होता। तसेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचाही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। वंदे मातरम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला। भारताचा स्वातंत्र्य दिन आज 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व अमरावतीकरांना जिल्हाधिकारी या नात्याने प्रशासनाच्या वतीने व शासनाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो की आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण जे नशामुक्त भारत बनवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे आणि जे जलसंधारणाचं जे स्वप्न पाहिलेलं आहे, या दोन्ही जे आपल्या मोहिमा आहेत याला सर्व अमरावतीकरांनी चांगल्या पद्धतीने साथ द्यावी व नशामुक्त अमरावती व सर्व जलसंधारण युक्त अमरावती अशा पद्धतीने आपण अमरावती घडवण्यासाठी आपलं सर्वांनी सहकार्य द्यावे एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगेन। आणि या देशप्रेमाने भरलेल्या या वातावरणामध्ये आपण आपल्या घरी जो हर घर तिरंगा हा जो माननीय पंतप्रधान महोदयांनी आपल्याला दिलेला एक मंत्र आहे, या हर घर तिरंगा या कार्यक्रमाचं पण आपल्या घरोघरी त्या ठिकाणी आपण पालन करावं हे सुद्धा मी आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्याला सांगेल। आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा।